मला आज अजून एकदम आपण पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहे, जे की आपण चणा डाळ भिजू घालून त्याचं पिठलं बनवणार आहेत, झुणका. तर एकदम मस्त संध्याकाळच्या जेवणाचा गरमागरम ज्वारीची भाकरी, मस्त कांदा सोबत हिरवी मिरची आणि हा झुणका आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण हे चणा डाळ अशी छानपैकी अशी भिजत घातली, ह्याचं आपण वाटून चरचरीत असं बेसन बनवणार आहे, जे की आपण तव्यामध्ये करणार आहे. तर ही मी अर्धी वाटी डाळ घेतली होती, हरभऱ्याची डाळ. त्याला 10-15 मिनिट झालं पाण्यामध्ये टाकून ठेवली. तर आपण आता ह्याला ना मिक्सरवरती वाटून घेऊ जरा जाडसर. हे अशा पद्धतीनं आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि छान वाटून घ्यायचं. तर आता चला आपण सुरुवात करू. तर ह्या लोखंडी तव्यावर आपण हे ठेवलेलं आहे, तव्यात करायचं आहे, त्याच्यामुळे तेल टाकलं आहे आपण 1.5 पळी. आता आपण टाकू याच्यामध्ये जिरे छान एकदम फुलू द्यायचे आपल्याला. आणि यानंतर टाकू आपण एक मोठा कांदा, असा मोठा कापून घेतला, तो टाकून घेऊ. आणि 1-2 मिनिट आपण फक्त याला परतून घ्यायचं. पिठलं तर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्लेलं असेल, परंतु तुम्ही अशी चणा डाळ, हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजू घालून अशा पद्धतीनं करून बघा. माझ्या सासूबाई करायच्या, काय मस्त एकदम चव यायची. आणि त्यावेळेस तर एकदम चुलीवर. तर आज मला मुद्दामच असं बनवून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा होता. आपले दुसरे पण चॅनलवर बेसनचे भरपूर असे व्हिडिओ आहेत आणि छान असा प्रतिसाद पण तुम्ही दिलेला आहे. तर आणखी तुम्ही जर चॅनलला भेट दिलेलं नसेल तर एकदा भेट द्या आणि नक्की तो पण व्हिडिओ बघा आणि नॉनव्हेजचे पण व्हिडिओ बघा. एकदम भरपूर असे व्हिडिओ आहेत आपले. तर आता हे 2 मिनिट आपण कांदा परतून घेतल्यानंतर हे टोमॅटो घेतलेला आहे मी, छोटंसं उभी, ते टाकणार आहे. आवडत असेल तर टाका, टोमॅटो ऑप्शनल आहे, असं काही नाही, त्याच्या आवडीचा प्रश्न. आता या वेळेला टाकू आपण हळद पाव चमचा. आणि परत त्याला आपल्याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकू आपण ह्याच्यात, चवीपुरतं टाकू आपण मीठ. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि यानंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये हे हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि ती जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं, ते टाकून घ्यायचे. मिरची तिखटवाली असल्यामुळे जरा भाजून घ्यायची, नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मी थोडंसं मिरची तेल टाकून भाजलं, थोडा लसूण टाकला आणि एक 10 ते 15 शेंगदाण्याचे कच्चे शेंगदाणे टाकून जाडसर वाटून घेतलं. ते आपण छान मिक्स करू. आणि नंतर हे आपण भिजवलेली डाळ वाटून जी घेतली होती ती एका वाटीत काढून घेतली आणि ती आपण टाकून घेतली. आणि छान असं मिक्स करायचं. गॅस कमी करायचा आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं हे मिक्सरचं भांडं विसळून घेतलं, ते पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला हे शिजवायचं आहे ना, त्यामुळे आपल्याला पाणी टाकणं गरजेचं आहे. थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, एकदम मोकळं करायचं आहे, त्याच्यामुळे सांडलं बघा. परत असं आपल्याला हे पातळ करायचं. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची कोथिंबीर. एकदम मस्त आपलं हे
डाळीचं भिजवून केलेलं बेसन छान होतं. बेसन पिठापेक्षा पण एकदम भारी होतं. तर आता हे छान मिक्स करून घेऊ आपण. आता हे छान मिक्स केल्यानंतर आपण हे एकत्र सगळं गोळा केलं आहे. आणि नंतर आपण काय करू, याच्यावरती गॅस एकदम कमी करायचा आहे आणि ह्याला झाकून एक वाफ येऊ द्यायचे 2 ते 4 मिनिट. 5 मिनिट झाले, बघू आपण आता. छान एकदम बेसन आपलं हे तयार झालेलं आहे. छान अजून एकजीव करून घ्यायचं. आता हे आपली डाळ भिजवलेलीच होती आणि त्यात थोडंसं पाणी टाकून वाटलं आणि थोडं पाणी टाकून आपण शिजवल्यानंतर एकदम शिजलेली आहे. हे अशी चकचकीत दिसायला लागली म्हणजे समजायचं की आपलं हे शिजलेलं आहे. तर आता एका ताटात काढून दाखवते तुम्हाला. तर मंडळी, हे झालं आपलं मस्तपैकी रात्रीच्या जेवणाचा भेद. छान असं डाळ भिजवून केलेलं, तव्यातलं एकदम तवा बेसन, कांदा, सोबतच हिरवी मिरची आणि ज्वारीची भाकरी आहे की नाही, एकदम मस्त भेद. तर मंडळी, कशा वाटलं तुम्हाला माझी आजची ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.